द मोस्ट रिलायबल वे टू प्रेडिक्ट द फ्युचर इज टू क्रिएट इट. कोणी म्हटलंय माहित नाही, पण करेक्ट म्हटलंय. भविष्य ही घडवण्याची गोष्ट आहे, आपलं आपल्या हातांनी. आणि मी लहानपणापासून हेच शिकलोय. मला माझं भविष्य दिसतं तुझ्यासोबत, रिअली. म्हणजे मी जेव्हा तुला पहिल्यांदा पाहिलं ना, तेव्हा खरंच मला असं वाटलं नव्हतं की मी तुझ्या प्रेमात पडेन. पण पडलो, जसा झाडावरून नारळ अचानक पडतो तसा. आणि रिअली मी माझं भविष्य तुझ्याशिवाय इमॅजिन नाही करू शकत. नो, नेव्हर. सो इट इज अ लॉंग स्टोरी, बट शॉर्ट. विल यू बी माइन फॉर एव्हर? अगं लाजतेस काय? सांग ना. कधी? नंतर? हॅलो, आय विल. हॅलो हॅलो. अरे यार, मी वाट पाहिन तुझी. जसा चातक पावसाची आणि कोकिळ दिवसाची पाहतो ना, तशी. आयला, मी तर कवी झालो यार. एम्बिशन्स आदमी से क्या क्या करवाता है. नेव्हर इमॅजिन की मी या अशा काव्यात्मक आणि क्रिंज लाईन्स कोणासाठी तरी म्हणेन. पण काय करणार, माझी जमीन अडकली ना हिच्याकडे. आमच्या आजोबांची आदर्शवादी चूक, दुसरं काय. कसा काय विश्वास ठेवला माझ्या वडिलांनी हिच्यावरती काय माहिती. का म्हणून दिली हिच्याकडे ही जमीन. पण शुड बी नॉट डिसरिस्पेक्टफुल. सॉरी 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 वडिलांना. आफ्टर ऑल इट इज अ सोशल नेसेसिटी, बाकी काही नाही. आणि मी काही फसवणूक वगैरे करत नाही कोणाची. कोणाशी तरी लग्न करायचं, इंदूशी करेन. आहेच काय देवा. आणि खरं सांगू का तुम्हाला, प्रेम वगैरे काही नसतं. ओके, तो सगळं आपल्या डोक्यातलं केमिकल लोच आहे, बाकी काही नाही.